नमस्कार मित्रांनो, तर आदिवासी विभाग महाराष्ट्र राज्य यामधून एक सुधारित आदिवासी विभाग भरती 2026 सुधारित जाहिरात आली आहे. जी भरती 29 एप्रिल 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर यामध्ये ग्रुप डीचं पद आहे चौकीदार सरळसेवा या पदाने भरले जाणार आहे. तर टोटल जागांची वाढ जी झालेली आहे ते आहे 62. पूर्वी 27 एप्रिलला एकूण पदे होती 416 आणि आता 29 एप्रिलला ही जी सुधारित जाहिरात काढलेली आहे यात पदं आहेत 478. तर कोणकोणत्या पदं वाढलेले आहेत आणि कोणकोणत्या कॅटेगरीची किती पदं वाढलेले आहेत ते आपण यामध्ये सविस्तर बघणार आहे. त्याआधी आपण बघून घेऊ सगळ्यात पहिले तर डेट जे आहे ते 6/5/2026 पासून फॉर्म भरणं सुरू होईल 27/5/2026 पर्यंत. ठीक आहे. तर फॉर्म भरण्यासाठी खूप कमी टाईम आहे. तुम्ही लगेचच फॉर्म भरणं गरजेचं आहे. पात्रता फक्त 10वी पास आहे. तुम्ही जर 10वी पास असाल तर या पदासाठी खूप तुम्ही एलिजिबल आहात. तर बघा आता कॅटेगरी वाईज आपण जर बघू, आपण याचं विश्लेषण काढलेलं आहे. याचं एक आपण हे बनवलेलं आहे टेबल, इथे बघा. हां बघा, SC कॅटेगरीसाठी जुनी जी जाहिरात होती त्याच्यात 23 जागा होत्या. आता नवीन जी जाहिरात आहे त्याच्यात 25 जागा आलेल्या आहेत, 2 वाढ झालेली आहे. ठीक आहे. ST साठी एकही जागा नव्हती, त्यांच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. आता 37 जागा आलेल्या आहेत, 37 वाढ झालेली आहेत. BJA साठी 7 जागा होत्या, आता 9 जागा झालेल्या आहेत, 2 वाढ झालेली आहे. त्याच्यानंतर NTB साठी 6 जागा होत्या, आता 8 झालेल्या आहेत, 2 वाढ झालेली आहेत. NTC साठी 10 जागा होत्या, इथेही 10 जागा आहे, याच्यात नो चेंज. ओके. NTD साठी 5 जागा होत्या, इथेही 5 जागा आहे, याच्यात नो चेंज. ओके. SBC साठी 5 जागा होत्या, आता ते 7 जागा झालेल्या आहे आणि 2 जागा वाढलेल्या आहेत. ठीक आहे. OBC साठी 91 जागा होत्या, आता ते 100 झालेल्या आहेत, 9 वाढलेल्या आहेत. EWS साठी 42 जागा होत्या, आता ते 45 झालेल्या आहे, 3 वाढ झाली आहे. SEBC मध्ये 103 जागा होत्या, आता ते 116 जागा झालेल्या आहेत, तर टोटल 13 वाढलेले आहेत. ओपनमध्ये 124 जागा होत्या, ते 116 झालेल्या आहे, म्हणजे इथं 8 जराशी घट झालेली आहे. ठीक आहे. तर टोटल 416 होते, आता जर टोटल जागा झालेली आहे ते 478 जागा झालेली आहेत, म्हणजे 62 जागा वाढलेल्या आहेत. त्यानंतर हॉरिझॉन्टल रिझर्वेशनमध्ये बी चेंजेस आलेले आहेत, जे की बघा, महिलांसाठी पहिले 128 जागा होत्या आरक्षित जागा, ते आता 145 झालेल्या आहे. माजी सैनिक जर असाल पहिले 34 जागा होत्या, आता 43 जागा झालेल्या आहेत. त्यानंतर प्रकल्पग्रस्त असाल तर 12 जागा होत्या, आता 15 जागा झालेल्या आहेत. खेळाडूसाठी 9 पासून 11 जागा झालेल्या आहेत आणि अंशकालीन कर्मचारी 11 पासून 17 जागा झालेल्या आहेत आणि दिव्यांग असाल तर 9 पासून 11 जागा झालेल्या आहेत. हे पण हॉरिझॉन्टल चेंजेस तुम्हाला बघायला मिळते. आता फक्त या व्हिडिओमध्ये आपण एवढी माहिती देत आहोत की 416 जागा होत्या, आता ते 478 झाल्या आहेत आणि प्रत्येक कॅटेगरी आणि संवर्गामध्ये जागा आहे. बघा इथे तुम्हाला बघायला मिळेल. हे बघ, इथे बघा, अनुसूचित जातीसाठी पहिले जागा नव्हती, इथे आता धुळे जिल्ह्यात बघा इथे तुम्हाला जागा बघायला मिळते. तर तुम्हाला एक प्रत्येक आता जिल्ह्यानुसार म्हणजे हे PDF वाचावं लागेल, त्याच्यात तुमच्या जागा आहे की नाही, प्रत्येक कॅटेगरीची जागा आहे का नाही. जिथं जास्त जागा आहे, जिथं कमी जागा आहे, जिथं जास्त जागा आहे तिथे तुम्ही फॉर्म भरा आणि तुमच्या तयारीला लागा, अभ्यासासाठी तयारीला लागा. तर हे खूप आपण इथे आहेत. तुम्हाला हे फुल PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळेल आणि त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. जर तुम्ही ही सरळ सेवासाठी अभ्यास करत असाल तर आपल्या महाराष्ट्र एक्झाम अकॅडमी याला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. यावर आपण असे नोटिफिकेशन घेऊनच येत राहतो आणि तुम्हाला अभ्यासासाठी पण सर्व आपण लेक्चर्स आणि नोट्स पण इथेच आपण उपलब्ध करून देणार आहोत. तर महाराष्ट्र एक्झाम अकॅडमीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.